आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत मुख्यतः महत्त्वाचे पॉइंट्स. त्यामध्ये पहिलाच पॉइंट्स आहे आपला जो एक राहिलेली प्रॉपर्टी आहे ती आपण डिस्कस करूया, टफनेस. चला, नंतर आपण याच लेक्चरमध्ये आपण पुढे डिस्कस करणार आहोत एक महत्त्वाचा टॉपिक, त्याला आपण म्हणतो स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आपण बघूया वेगवेगळ्या मटेरियलचे. चला, यामध्ये वेगवेगळे फेल्युअर केसेस सुद्धा बघणार आहोत आपण. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा महत्त्वाचा पोर्शन आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण याच लेक्चरमध्ये स्ट्रेस आणि प्रेशर ह्या दोघांमधले डिफरन्सेस बघणार आहोत. बघूया आपण. सुरुवात करूया आपण टफनेस पासून. टफनेस बघण्याच्या अगोदर आपण काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघितल्यात बघा मागच्या क्लासमध्ये. कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज होत्या? त्याच्यामध्ये होती इलॅस्टिसिटी, नंतर दुसरी होती एक्झाम्पल प्लास्टिसिटी, नंतर तिसरी एक्झाम्पल हार्डनेस. त्यामध्ये आपण हार्डनेसच्या टेस्ट पण मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या थोडक्यामध्येच. आय मीन टेस्ट म्हणजेच ह्याच्यामध्ये ब्रिनले हार्डनेस असेल, रॉकवेल हार्डनेस असेल, या टाईपमध्ये. नंतर ह्याच्यामध्ये आपण चौथी प्रॉपर्टी जी की महत्त्वाची बघितली होती, आपण त्याला क्रीप म्हणतो. क्रीप बघितलं आपण. नंतर क्रीप माहिती आहे आपल्याला, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम परमनंट डिफॉर्मेशन होणं एखाद्या कंपाऊंडमध्ये, स्पेसिमनमध्ये. नंतर आपण याच्यानंतर प्रॉपर्टी बघितली होती, मॅलिएबिलिटी बघितली होती. मॅलिएबिलिटी विषयी मी काही बोललो होतो. या टाईपमध्ये आपण काही प्रॉपर्टी बघितल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण महत्त्वाची प्रॉपर्टी बघणार आहोत, त्याला आपण म्हणतो टफनेस. हा आहे टफनेस. आता काही विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आहेत की सर आम्हाला नोट्स हव्यात. तुम्हाला जर हे लेक्चर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नोट्सची गरज नाहीये. हेच पॉइंट्स नोट डाऊन करत चला. जे काही मी लिहितोय, जे काही मी बोलतोय ते पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करा. तुम्हाला त्यापेक्षा जास्त कुठल्या नोट्सची गरज पडणार नाही. कुठल्याही बुक्समधनं तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्यामध्ये मीच तो तुम्हाला क्वेश्चन पोस्ट करणार आहे एक्झाम स्टडी 1 वरती. त्याच टाईपमध्ये मी सुद्धा अशा 20-20 टिपिकल क्वेश्चनचे 20-20 किंवा 30-30 किंवा 40-40 टिपिकल क्वेश्चनचे सेशन घेणार आहे मी याच टाईपमध्ये, असे ऑनलाईन सेशन्स. त्यावेळेस तुम्ही ते वर्कआउट करा. चला, टफनेस बघूया आपण. काय असतो बरं एक्झॅक्टली टफनेस? टफनेस म्हणजे इट इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट ॲब्झॉर्ब्स द शॉक बिफोर फ्रॅक्चर. फ्रॅक्चर होण्यापूर्वी एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याची जी टेंडन्सी असते प्रत्येक मटेरियलची, स्पेसिमनची, त्याला आपण म्हणतो टफनेस. कसा असतो टफनेस? एक्झाम्पल हे समजण्यासाठी एक दोन एक्झाम्पल. एक आहे माइल्ड स्टील आणि दुसरा आहे ग्लास. कोणाचा टफनेस जास्त आहे? माइल्ड स्टीलचा टफनेस खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू ग्लास. ग्लासचा टफनेसच नाहीये काही. कसं एक्झाम्पल? कसं एक्झाम्पल? याच्यावरती तुम्ही हॅमरिंग करा बरं. हॅमरिंग केल्यानंतर माइल्ड स्टील काय होईल? चपटा होईल. आहे त्यापेक्षा आणखी चपटा होईल. या टाईपमध्ये चपटा होईल. किंवा एवढा युनिफॉर्म नाही पण असा कधीतरी मध्ये चपटा होईल. ह्या पोर्शनला तो चपटा होईल असा. तसं ग्लासमध्ये होईल का? ग्लासमध्ये हॅमरिंग करा तुम्ही. ग्लासमध्ये एक हॅमर दुसऱ्या हॅमरमध्ये तर ग्लास पूर्ण रप्चर होईल, ब्रेक होईल. म्हणजे थोडाही शॉक ॲब्झॉर्ब करण्याची किंवा एनर्जी ॲब्झॉर्ब करण्याची याच्यामध्ये कॅपॅसिटी नाहीये. तो लगेचच तो फ्रॅक्चर झाला, फेल झाला. आणि माइल्ड स्टीलमध्ये तुम्ही हॅमरिंग करत जाल, तो चपटा होत जाईल, माइल्ड स्टील चपटा होत जाईल. चपटा झाला म्हणजे काय? आपली एनर्जी त्या माइल्ड स्टीलने ॲब्झॉर्ब केली आहे. आपल्या हातामध्ये जो हातोडा होता, हॅमर होता, ती सगळी एनर्जी ह्या माइल्ड स्टीलने ॲब्झॉर्ब केली आहे. माइल्ड स्टीलचं फ्रॅक्चर झालं नाहीये. मी फ्रॅक्चर म्हणतोय, फेल्युअर वेगळं, फ्रॅक्चर वेगळं. आजच्या क्लासमध्ये आपण ते पण बघूया. फ्रॅक्चर म्हणजे कम्प्लिटली 2 तुकडे होणं किंवा जास्त तुकड्यामध्ये कन्व्हर्ट होणं, त्याला आपण फ्रॅक्चर म्हणतोय या टाईपमध्ये. मग याला आपण म्हणतो टफनेस. आणि टफनेस ही खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. तसं आणखी मी पुढे ह्या टफनेसला डिफाईन करणार आहेच. चला, पुढे आपण डिस्कस करतोय काही पॅरामीटर्स. बघण्याच्या अगोदर पॅरामीटर्स तर आपण डिस्कस करणार आहोत, पण त्याच्यासोबतच आपण स्ट्रेस स्ट्रेन ह्या एका महत्त्वाच्या कन्सेप्टला आपण सुरुवात करूया. स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन कर्व. स्ट्रेसला आपण दाखवतो सिग्मानं आणि स्ट्रेनला दाखवतो आपण एप्सिलॉननं. त्याच टाईपमध्ये ध्यानात ठेवा, लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन असा सुद्धा कर्व असतो बघा. लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन असा सुद्धा कर्व असतो. लोडला लिहितो आपण इथं पी लोड, डिफॉर्मेशनला लिहितो आपण डेल्टा. लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन, स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन, महत्वाचा कन्सेप्ट. करूया सुरुवात आपण. आता सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काही मटेरियल्स माहिती असणं आवश्यक आहे बघा. त्यामध्ये आपण हे ज्या टेन्शन टेस्ट असेल, कम्प्रेशन टेस्ट असेल, आपण परफॉर्म करत असतो मुख्यतः डक्टाईल मटेरियल आणि दुसरं आहे ब्रिटल मटेरियल. डक्टाईल मटेरियलचे एक्झाम्पल्स आपण मागच्याच क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेत. माइल्ड स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, बरेचसे काही एक्झाम्पल्स बोललो होतो मी त्यामध्ये. आणि माइल्ड स्टीलला आपण म्हणतो स्ट्रक्चरल स्टील. आणि तुम्ही एकदा हे समजून घ्या, एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे
की स्टील कसं बनतं बरं हे एक्झॅक्टली. स्टील बनण्यासाठी आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये फेरस एक महत्त्वाचा कंपाऊंड असतो आणि त्यामध्ये आपण कार्बन ॲड करत असतो आणि फेरस प्लस म्हणजे आयरन प्लस कार्बन यांच्या मदतीने हे बनतं हे स्टील. खरं तर हे स्टील काय आहे? स्टील स्टील तर हे मिक्सचर आहे फेरसचं आणि कॉपरचं. प्लस आणखी स्टीलच्या प्रॉपर्टी वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये बरंचसं काय काय ॲड करत असतो. एक्झाम्पल क्रोमियम ॲड केलं, एक्झाम्पल निकेल ॲड केलं. त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी एन्हान्स करण्यासाठी आपण हे अलॉइंग एलिमेंट्स ॲड करत असतो. चला हे झालं स्टील विषयी बोललोय मी. आता खरं बघितलं तर हे कार्बनचं पर्सेंटेज खूप महत्त्वाचं असतं बघा हे. आयरन कार्बन डायग्राम मध्ये आपल्याला माहिती आहे Fe3C डायग्राम असते बघा. Fe3C डायग्राम, आयरन कार्बन डायग्राम याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज खूप महत्त्वाचं असतं बघा. तर कार्बनच्या पर्सेंटेजमध्ये पहिलंच पर्सेंटेज असतं बघा. पहिला टाईप असतो बघा. कार्बनच्या पर्सेंटेज प्रमाणे एकदम असते डेड स्टील असते बघा. डेड स्टील किंवा डेड स्टीलच्या ही नंतर नंतर आणखी एक असते लो कार्बन स्टील, नंतर असते मीडियम कार्बन स्टील, नंतर असते हाय कार्बन स्टील. या टाईपमध्ये हे 3 स्टील आपण बघतो. याच्या अगोदरचे एक स्टील आहे ते आपल्याला मी इथे डिस्कस करत नाही सध्या तरी. लो कार्बन स्टील, माइल्ड कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टील म्हणजे कार्बनचं पर्सेंटेज असतं 0.6% टू किती असतं 2.1% असतं बघा हे कार्बनचं पर्सेंटेज. मीडियम कार्बन स्टीलमध्ये किती असतं 0.6%. 0.6% कशापासून हे 0.3% टू 0.6% इतकं असतं. आणि नंतर लो कार्बन स्टीलमध्ये 0.15% टू 0.15% टू 0.3%. आणि त्याच्या अगोदर जर बघितलं आपण त्याच्या अगोदर असतं 0.08% टू 0.15%. कशामध्ये असतं हे कशामध्ये असतं हे पर्सेंटेज? सगळ्यात लो कार्बन स्टीलपेक्षाही आणखी कमी कार्बन असलेलं इथं कंपोनंट आपण खरं तर रॉट आयरन ह्याच्यापेक्षाही कमी असतं, बट त्याच्यामध्ये असतं डेड कार्बन स्टील. चला पुढे माइल्ड स्टील कशाला म्हणतो आपण? लो कार्बन स्टीलला म्हणतो का मीडियम कार्बन स्टीलला म्हणतो? तर माइल्ड स्टील आपण म्हणतो लो कार्बन स्टीलला. आपण बघतोय डक्टाईल मटेरियल आणि ब्रिटल मटेरियल. डक्टाईल मटेरियलचं एक्झाम्पल तसंच ब्रिटल मटेरियलचं सुद्धा एक्झाम्पल मागच्याच क्लासमध्ये बोललोय. ग्लास असतं, कॉन्क्रीट असतं, याच्यामध्ये कास्ट आयरन असतं. हे ब्रिटलचे एक्झाम्पल्स आहेत. मग आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व कशासाठी बघायचे? स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व आपल्याला टेन्शन टेस्टसाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात बघा. टेन्शन टेस्ट असते, कम्प्रेशन टेस्ट असते, शिअरची टेस्ट असते, ट्रान्सवर्स टेस्ट असते किंवा त्याला आपण बेंडिंग टेस्ट म्हणतो. मग शिअर टेस्टमध्ये सिंगल शिअर टेस्ट असते, डबल शिअर स्ट्रेस असते. या टाईपच्या मटेरियलचे काही डिझाईन कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करण्यासाठी ह्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात. खूप महत्त्वाचा पॉईंट बोललो मी हा. आता इंडस्ट्रीमध्ये ह्या टेस्टचा पर्पज काय असतो? इंडस्ट्रीमध्ये ह्या टेस्टचा पर्पज असतो की आपल्याला माहिती पाहिजे की यील्ड पॉईंट कुठं आहे. माइल्ड स्टील असेल, कॉपर असेल किंवा अदर काही स्पेसिमन्स असतील डक्टल आणि ब्रिटल ह्यांचा यील्ड पॉईंट माहिती पाहिजे आपल्याला, ह्यांचा इलॅस्टिक लिमिट माहिती पाहिजे आपल्याला, एक्झाम्पल ह्यांचा फ्रॅक्चर पॉईंट माहिती पाहिजे, ह्यांचा स्ट्रेन हार्डनिंग रिजन माहिती पाहिजे. हे सगळे जे टर्म्स आहेत ते पुढे आपल्याला टेन्शन आणि कम्प्रेशन टेस्टमध्ये येऊन जात असतात बघा. बघूया आपण आता हे डक्टाईल मटेरियलसाठी आपण टेन्शन टेस्ट बघूया. टेन्शन टेस्ट बघूया अगोदर आणि नंतर आपण डिस्कस करूया ब्रिटल मटेरियलसाठीच्या टेन्शन टेस्ट. डक्टाईल मटेरियलमध्ये मी पहिलंच मटेरियल घेतोय माइल्ड स्टील. त्यालाच आपण म्हणतो लो कार्बन स्टील. कार्बनचं पर्सेंटेज कमी असतं ह्या माइल्ड स्टीलमध्ये. चला बघूया आता डक्टाईल मटेरियलमध्ये कशी टेन्शन टेस्ट परफॉर्म होती. तर आता टेन्शन टेस्ट परफॉर्म करण्यासाठी आपण जे डिव्हाइस वापरतो, इक्विपमेंट वापरतो त्याला आपण म्हणतो UTM. त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. का बरं याला युनिव्हर्सल म्हणतो? कारण हे एकाच मशीनवरती आपण वेगवेगळ्या टाईपच्या टेस्ट परफॉर्म करू शकतो बघा. कुठल्या वेगवेगळ्या टाईपच्या टेस्ट? टेन्शन टेस्ट, कम्प्रेशन टेस्ट, शिअर टेस्ट, ह्या टाईपच्या अशा वेगवेगळ्या टेस्ट आपण एकाच मशीनवरती परफॉर्म करू शकतो, म्हणून त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. आपल्या कॉलेजमध्ये पण असते, लॅबोरेटरीमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असते. कम्प्युटर बेस्ड असते किंवा काही कन्व्हेन्शनल काही जुन्या मशीन सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. चला याच्यामध्ये पुढचे पॉइंट्स. आपण टेन्शन टेस्ट जर परफॉर्म केली, आपण जर समजा टेन्शन टेस्ट परफॉर्म केली किंवा कम्प्रेशन टेस्ट परफॉर्म केली. आता सुरुवातीला तर मी टेन्शन टेस्ट घेतो इथं. टेन्शन टेस्ट घेतोय मी हे. टेन्शन टेस्ट त्यालाच पुढे लिहित चालेल मी शॉर्ट फॉर्ममध्ये TT त्याचं ॲब्रिव्हिएशन. बरं काय असतं बरं हे एक्झॅक्टली टेन्शन टेस्ट आपल्याला भेटते ह्याच्यावरती म्हणजे काय भेटतं बरं एक्झॅक्टली? तर खरं बघितलं तर आपल्याला स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन ही डायग्राम भेटत नाही आपल्या ह्या मशीनवरती. ह्या मशीनवरती आपल्याला डायग्राम भेटते लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन ही डायग्राम भेटते.
क्वेश्चन आहे हा एक्झामचा. UTM मशीनवरती डायग्राम कुठली भेटते तर लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन. का बरं भेटते हे, त्याचंही रिझन मी पुढे तुम्हाला सांगाल. चला मग आपण कन्वर्ट काय करतो याला, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन मध्ये कन्वर्ट करू शकतो. इथं इझिली कन्वर्ट करू शकतो आपण त्याला. दिलेल्या डायमेन्शनसाठी, दिलेल्या बारच्या डायमेन्शनसाठी आपण इझिली कन्वर्ट करू शकतो याला. चला नंतरचा माझा क्वेश्चन थर्ड. आपण एक स्टँडर्ड स्पेसिमन वापरतो बघा टेन्शन टेस्ट परफॉर्म करण्याच्या अगोदर. मी तर क्वेश्चन विचारणार नाही, स्टँडर्ड टेस्ट स्पेसिमन वापरतो आपण. एक्झाम्पल त्याची डायग्राम मी अशी हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो. चला माझ्यासाठी सोपं आहे हॉरिझॉन्टल ड्रॉ करणं, म्हणून अशी हॉरिझॉन्टल डायग्राम मी ड्रॉ करतो. ह्याची हा टेस्ट स्पेसिमन आहे आपल्यासाठीचा. असा असतो बघा टेस्ट स्पेसिमन या टाईपमध्ये. इथं आपण होल्ड करतो, इथं नर्लिंग प्रोसेस केली असते, ग्रीप चांगली भेटते आपल्या, ॲडिशनल ग्रीप चांगली भेटते, डायमंड शेप प्रेझेंट असतो इथं असा. ग्रीप चांगली भेटते आपला अप्पर जॉ आणि लोअर जॉच्या मशीनमध्ये. आणि हा जो पोर्शन असतो याला आपण म्हणतो गेज लेंथ. एक्झाम्पल त्याला म्हणतो LG, गेज लेंथ. आणि हा जो डायमीटर असतो त्याला आपण म्हणतो गेज डाया, गेज डाया या टाईपमध्ये. आणि हा झाला स्पेसिमन. हा पोर्शन आपण होल्ड करण्यासाठी वापरतो आणि हा सुद्धा पोर्शन आपण होल्ड करण्यासाठीच वापरतो. बघूया आपण कसा होल्ड करायचा. तर पुढे माझा क्वेश्चन इथं असा आहे, तर गेज डायामीटर अँड गेज लेंथ यामध्ये मला रिलेशन तुम्ही मेन्शन करायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. क्वेश्चन नंबर 1 कमेंट बॉक्समध्ये ह्या दोघांमधलं रिलेशन मेन्शन करायचे, स्टँडर्ड रिलेशन काय असतंय. चला नेक्स्ट पॉईंट. टेन्शन टेस्ट मला परफॉर्म करायची ना. चला टेन्शन टेस्ट परफॉर्म करण्यासाठी मी वापरतोय UTM मशीन, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. आणि मी जो कर्व प्लॉट करणार आहे आपल्यासाठी, आता आपण कुठला कर्व वापरतो, आपण कर्व वापरतो स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व वापरतो आपण. हा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व. आता स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन, स्ट्रेन म्हणलं की युनिट नाही आहे, इथं स्ट्रेस म्हणलं की युनिट असणार न्यूटन पर mm² या टाईपमध्ये. आणि याच्यामधले काही पॉईंट्स, टेन्शन टेस्ट जी असते बघा माइल्ड स्टीलसाठी, टेन्शन टेस्ट कुठल्याही मटेरियलची टेन्शन टेस्ट काही पॅरामीटरवरती डिपेंड करते बघा. त्यातला पहिला पॅरामीटर आहे टेम्परेचर. कुठल्या रूममध्ये तुम्ही टेन्शन टेस्ट परफॉर्म करताय, 40 डिग्री सेल्सिअस आहे का 20 डिग्री सेल्सिअस त्या रूमचं टेम्परेचर आहे, मी त्या स्पेसिमेनचं टेम्परेचर काय होतं ती टेन्शन टेस्ट परफॉर्म करायच्या वेळेस. चला सेकंड पॅरामीटर, टेन्शन टेस्ट आणखी ह्या टाईपच्या टेस्ट कशावरती डिपेंड असतात, रेट ऑफ द लोडिंग, टाईप ऑफ द लोडिंग, रेट ऑफ लोडिंग किंवा टाईप ऑफ द लोडिंग, कुठल्या टाईपचा लोड आणि कसा लोड तुम्ही अप्लाय करताय. कारण मी तुम्हाला म्हणलो होतो की ग्रॅज्युअली अप्लाइड लोड आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो ग्रॅज्युअल अप्लाइड लोड, त्या ग्रॅज्युअलमध्ये सुद्धा व्हेरिएशन असू शकतं, ऑपरेटर टू ऑपरेटर व्हेरिएशन असू शकतं हे. मग तो कसा लोड आहे त्या टाईपमध्ये टेन्शन टेस्ट डिपेंड करते. नेक्स्ट 5व्या नंबरचा पॉईंट, याच्यामध्ये आता टेन्शन टेस्ट परफॉर्म करण्यासाठी आपण घेतो इथं टेस्ट स्पेसिमन. कसा घेतो मी टेस्ट स्पेसिमन, आता व्हर्टिकल घेतो मी असा, हा घेतला मी टेस्ट स्पेसिमन. यामध्ये त्याचा हा गेज लेंथ, गेज डाया वगैरे वगैरे हे सगळे पॅरामीटर्स या टाईपमध्ये. ह्या सॉफ्टवेअरवरती डायग्राम थोडंसं टिपिकल आहे काढणं, तुम्ही ॲडजस्ट करून घेत चला, समजून घेत चला भावना. या टाईपमध्ये बघा, या टाईपमध्ये हा झाला टेस्ट स्पेसिमन. याची लेंथ आहे काहीतरी सुरुवातीची, एक्झाम्पल L, गेज लेंथ. टेन्शन टेस्ट काय परफॉर्म करतो म्हणजे काय करतो, वरच्या पोर्शनला आपण फिक्स करून ठेवतो आणि खालच्या पोर्शनवरती एक्झाम्पल असं खाली ओढतो आपण मशीनच्या मदतीनं. ह्याला खाली ओढतो आपण, असं वर इथे फिक्स करून ठेवतो आपण ह्याला आणि खाली ओढतो आपण, त्याला स्ट्रेच करतो. मग स्ट्रेच करतो ते ऑब्झर्वेशन सगळे सेन्सरच्या मदतीने त्या बाजूच्या कम्प्युटरवरती प्लॉट होत असतात बघा. हे ऑब्झर्वेशन सगळे कसे ऑब्झर्वेशन्स कसे काय प्लॉट होतात बरं एक्झॅम. सुरुवात करतो आपण इथून 0 पॉईंटपासून. 0 पॉईंटपासून काय होतंय, जसंही आपण आता हा लोड अप्लाय करायला सुरुवात केली, जसाही लोड वाढत चाललाय, जसाही लोड हा वाढत चाललाय खाली, तसं इकडं स्ट्रेस वाढत जातो बघा. स्ट्रेस वाढत जातो, काय फक्त स्ट्रेसच वाढतो का, नाही, याच्यामध्ये या टाईपमध्ये असा हा स्ट्रेस वाढतो बघा. असा लेट मी ड्रॉ, या टाईपमध्ये हा स्ट्रेस वाढत जातो. हा स्ट्रेट लाईनमध्ये बघा, लोड वाढला स्ट्रेस वाढला, लोड वाढला स्ट्रेस वाढला या टाईपमध्ये. म्हणजे इथं बघू शकतो आपण की स्ट्रेस वाढला, इथं स्ट्रेन सुद्धा वाढतो. स्ट्रेन वाढतो म्हणजे काय, एक्झाम्पल ह्याची सुरुवातीची लेंथ आहे आपल्या एक्झाम्पलसाठी, ह्याची सुरुवातीची लेंथ आहे एक्झाम्पल 100 mm, 100 mm याची लेंथ आहे. मग लोड वाढला, ह्याची लेंथ बनली 101 mm, 102 mm, 103 mm, 104 mm या टाईपमध्ये ह्याची लेंथ वाढत जाते. मग लोड वाढला स्ट्रेन वाढला, म्हणजे लोड वाढलं डिफॉर्मेशन वाढलं, इथं लोड वाढला डिफॉर्मेशन वाढलं.
म्हणजेच त्या टाईपमध्ये स्ट्रेस वाढला, स्ट्रेन वाढला, स्ट्रेस वाढला, स्ट्रेन वाढला, स्ट्रेस वाढला, स्ट्रेन वाढला, एकदम स्ट्रेट लाईनमध्ये वाढत जात आहे. स्ट्रेट लाईनमध्ये वाढत जातं म्हणजे कसं, एक्झाम्पल जर हा स्ट्रेस स्ट्रेस जर 2 युनिटनं वाढत असेल, लगेच त्याच प्रोपोर्शनमध्ये स्ट्रेन वाढत जातो. हा 2 युनिटने वाढला, लगेच तेवढ्याच प्रोपोर्शनमध्ये हा सुद्धा वाढत जातो. या टाईपमध्ये सुरुवातीच्या पोर्शनला काय होतं, एक्झाम्पल असा इथपर्यंतचा पोर्शन, इथपर्यंतचा पोर्शन, त्या पोर्शनला मी नाव देतो बघा, हा ओ पॉईंट आहे आणि एक्झाम्पल हा माझ्यासाठी ए पॉईंट आहे. मग ओ ए पोर्शन हा कुठला आहे, चला इकडे लिहितो तुम्ही. ओ ए पोर्शन काय आहे माझ्यासाठी, त्याला आपण म्हणतो प्रोपोर्शनल लिमिट. प्रोपोर्शनल लिमिट म्हणजे काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, आणि हाच आपला हुक्स लॉ आहे. मग हुक्स लॉ कुठपर्यंत व्हॅलिड असतो, प्रोपोर्शनल लिमिटपर्यंत व्हॅलिड असतो. नंतर मी पुढे लिहिलं होतं ई इक्वल्स टू, काय लिहिलं होतं, सिग्मा अपॉन एप्सिलॉन. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, हे ई, हे जर ई बघितलं तर ई काय आहे बघा, स्लोप आहे. ह्या कर्वचा स्लोप आहे बघा. स्लोप म्हणजे काय असतो, ध्यानात ठेवा स्लोप. आता सगळ्या सब्जेक्टसाठी मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरना हे ध्यानात ठेवा, स्लोप काय असतो. स्लोप म्हणजे त्या पर्टिक्युलर लाईननं एक्स ॲक्सिस सोबत बनवलेला अँगल असतो. अँगल असतो, पण नुसता अँगल नसतो तो. अँगल म्हणलं की त्याला स्लोप कसं काय म्हणणार, त्या अँगलचा आपल्याला घ्यायला लागतो टॅन. टॅन थिटा याला आपण म्हणतो स्लोप, त्याला आपण म्हणतो स्लोप. आणि हा पॉझिटिव्ह स्लोप आहे का निगेटिव्ह स्लोप आहे, हा पॉझिटिव्ह स्लोप आहे. कारण अँगल बघा तुम्ही, झिरो इथं आहे, झिरो अँगल, हा अँगल वाढत चाललाय, वाढत चाललाय, वाढत चाललाय, वाढत चाललाय. या टाईपमध्ये इथं काहीतरी 75 अँगल तुम्हाला भेटून येतोय असा, या टाईपमध्ये. मग टॅन ऑफ 75 म्हणजे हा स्लोप आला. मग स्लोप आहे काय बरं एक्झॅक्टली, तो स्लोप ऑफ द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. नवीन क्वेश्चन, स्लोप ऑफ द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम अप टू प्रोपोर्शनल लिमिट इज ऑप्शन्स तुम्हाला वेगवेगळे असतील, तर त्याचा आन्सर आहे द यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. कसं बघा, आता जर हा मी तर ट्रायंगल तयार केलाय, इथं अँगल आहे एक्झाम्पल हा थिटा, इथं जो अँगल असणार आहे तोच इथं अँगल आहे तो. ह्याचा जर टॅन अँगल घेता तुम्ही, टॅन टॅन थिटा जर घेतलं तर ही समोरची साईड आणि ही लगतची साईड, म्हणजे सिग्मा अपॉन एप्सिलॉन. सिग्मा अपॉन एप्सिलॉन आहे काय, सिग्मा अपॉन एप्सिलॉन टॅन थिटा इक्वल्स टू, टॅन थिटा इक्वल्स टू कॅपिटल ई इक्वल्स टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन. म्हणूनच आपण कॅपिटल ईला काय म्हणतो, स्लोप म्हणतो. स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा स्लोप म्हणतो आपण त्याला, विसरायचं नाही, महत्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट, आता एक्झाम्पल असं समजून घ्या की ह्या पॉईंटला म्हणजे ए पॉईंट पर्यंत काय झालंय, स्ट्रेस वाढला, स्ट्रेन वाढला. चला, स्ट्रेस वाढला, स्ट्रेन वाढला, किती वाढला स्ट्रेन, एक्झाम्पल स्ट्रेन कुठपर्यंत आला, एक्झाम्पल असा इथपर्यंत काहीतरी स्ट्रेन आलाय, इथपर्यंत काहीतरी स्ट्रेन आलाय. किती डिस्टन्स आहे, ही इथं ज्यावेळेस होतो आपण त्यावेळेस 100 mm आहे. आता इथं आहे एक्झाम्पल 103 mm डिस्टन्स आहे, 103 mm, आणि त्यावेळेस काहीतरी स्ट्रेस इंड्यूस झाला असेल आतमध्ये, आतमध्ये काहीतरी स्ट्रेस इंड्यूस झाला असेल. आणि स्ट्रेस माहिती आहे आपल्याला, स्ट्रेस इक्वल्स टू काय असते, लोड अपॉन एरिया, या टाईपमध्ये त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया. आता याच्यामध्ये पण पुढे चेंजेस बघायचे आपल्याला. चला, पुढे आपण आणखी लोड वाढवला, आणखी लोड वाढवला तर काय होतं, आता पुढे लोड वाढवला. आता ह्याची 103 mm लेंथ होती, आता ह्याची 104 झाली, 104 झाली, नंतर 105 झाली. तर हा जो स्ट्रेट लाईनचा व्हेरिएशन आहे, स्ट्रेट लाईनचं व्हेरिएशन टिकत नाही तिथपर्यंत. थोडंसं हे बघा या टाईपमध्ये, थोडंसं व्हेरिएशन, थोडंसं कर्व्हेचर येऊन जातं बघा. हा नॉन लिनियर पोर्शन तयार झालेला दिसतो तुम्हाला इथं. नॉन लिनियर पोर्शनमध्ये इथे एक पॉईंट भेटतो आपल्याला, हा त्या पॉईंटला म्हणतो आपण बी पॉईंट. आणि हा जो पोर्शन आहे तो नॉन लिनियर पोर्शन आहे हा, आणि हा जो पोर्शन आहे हा लिनियर पोर्शन आहे. हा बघा, हा लिनियर पोर्शन आहे. हा ओ टू ए लिनियर पोर्शन आहे आणि ए टू बी नॉन लिनियर पोर्शन आहे हा. चला, हे तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहेत. ओ टू ए लिनियर आणि ए टू बी नॉन लिनियर पोर्शन आहे हा. चला, म्हणजे झालंय काय, एक्झाम्पल 103 mm लेंथ झाली आपली. आता 104 mm वरती येऊन थांबलो आपण इथं, 104 mm वरती येऊन थांबलो असं. पण कुठला पॉईंट भेटला आपल्याला नवीन, हा. चला, इथं लिहितोय मी हा पॉईंट. आपल्याला हा जो पॉईंट भेटला ना, हा इथं लिहितोय पॉईंट जो भेटला ना बी, बीला आपण म्हणतो इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय बरं, जर आपण आता लोडला अप्लाय केलेला आहे, लोड तर आपला कंटिन्युअसली अप्लाइड आहे, लोड अप्लाइड आहे, आणि आपली 104 mm काहीतरी लेंथ झाली आहे. मग आपण जर लोड सोडला, तर बी पासून मटेरियल बरोबर वापस येतं बघा. हा कर्व कसा येईल, हा कर्व बरोबर ह्याला फॉलो करतो. कर्व काय करतो, बी टू ए टू ओ, डायरेक्टली ओरिजिनल कंडिशन येऊन थांबतो हा कर्व, इथं येऊन थांबतो हा कर्व. कारण ह्याच्यामध्ये काय होतंय, इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. म्हणजे आपलं जे स्पेसिमन होतं त्याची सुरुवातीची लेंथ होती 100, त्याला ओढल्यामुळं आपण ए पॉईंटच्या पुढं ओढल्यामुळं त्याची लेंथ झाली 104 mm. म्हणजे आपण लोड काढला तर 103 mm नंतर डायरेक्टली 100 mm वरती थांबतं ते, डायरेक्टली 100 mm वरती येऊन थांबतो. त्यालाच आपण म्हणतो इलॅस्टिक लिमिट. हे आहे आपली इलॅस्टिक लिमिट. चला, आता आपण काय करूया, आणखी जास्त लोड अप्लाय करूया. लोड अप्लाय केला आपण, आता लोड अप्लाय केलाय, ह्याची आणखी लेंथ वाढणार. आपली झाली ती 103 mm झाली होती, नंतर 104 mm झाली होती. आता एक्झाम्पल घ्या तुम्ही, 105 mm होती याच्यामध्ये,
105 mm होते, नंतर आणखी त्याची लेंथ वाढली, एक्झाम्पल 106 mm झाली. हा थोडासा रेट वाढतो बघा. आता काय होतंय, लेंथ वाढण्याचा रेट वाढू लागला बघा थोडासा. म्हणजे तुम्ही लोड लोड जर समजा एक्झाम्पल आता तुम्ही इथं समजून घ्या, O2A ह्याला आपण लिनियर इलॅस्टिक का म्हणतो बरं? O2 याला लिनियर इलॅस्टिक का म्हणतो? कारण स्ट्रेस वाढला की स्ट्रेन वाढत होता. स्ट्रेस जर 2 युनिटनं वाढला तर स्ट्रेन हा 2 युनिटनंच वाढला. एक्झाम्पल असं समजून घ्या. चला, नाहीतर असं स्ट्रेस जर वाढला 2 युनिटनं तर स्ट्रेन वाढत होता आपला 1.5 युनिटनं, या टाईपमध्ये. पण आता होतं काय, एच्या नंतर काय होतं, स्ट्रेस जर 2 युनिटनं वाढला तर स्ट्रेन हा 1.5 न नाही 1.8 युनिटनं वाढतो. 1.8 युनिटनं वाढतो, म्हणजे स्ट्रेन वाढण्याचा रेट वाढला लागला. बी पॉईंट नंतर काय होतंय, स्ट्रेस जर वाढला 2 युनिटनं तो स्ट्रेन सुद्धा 2 युनिटपेक्षाही जास्तनं वाढायला सुरुवात होते. 2 युनिटपेक्षाही जास्तनं वाढायला सुरुवात होते बी पॉईंटच्या नंतर या टाईपमध्ये. मग इथं भेटतो आपला हा एकदम स्टार्टिंग ऑफ द इल्डिंग आहे हे खरं तर. इल्ड पॉईंट स्टार्ट झाला इथं असं समजूया आपण. मग त्या पॉईंटला नाव देतो मी सी पॉईंट. इथं 4 नंबर लिहितो मी सी पॉईंट. कुठला पॉईंट आहे तो? इल्ड पॉईंट. इल्ड पॉईंट. बट कुठला इल्ड आहे हा? एकदम डोक्यावर दिसतोय हा, अप्पर इल्ड पॉईंट आहे हा. 2 टाईपचे इल्ड पॉईंट आहेत, पुढे डिस्कस करूया आपण. बरं, बी टू सी हा पोर्शन कुठला आहे हा? आता यामध्ये बघितलं आपण O2A टू बी बघितले. आता बीच्या पुढे जो तयार होणारा रिजन तो आपला प्लास्टिक रिजन तयार होणार आहे. तो परफेक्टली प्लास्टिक नसतो, प्लास्टिक रिजन तयार होतो. म्हणजे काय होतं बरं एक्झॅक्टली, बीच्या नंतर समजा इथं आहोत आपण, इथं किती लेंथ आहे आपली? एक्झाम्पल इथं काहीतरी लेंथ आहे आपली. किती लेंथ आहे? एक्झाम्पल इथं आहे 106 mm लेंथ आहे आपली. कुठं? ह्या पॉईंटला. बी आणि सीच्या मध्ये इथं काहीतरी 106 mm ची लेंथ आहे आपली. आता जर तुम्ही लोड काढून घेतला तर 106 mm पासून तो स्पेसिमन 100 mm ला येणार नाही. 100 mm ला तो येणार नाही. तो कितीतरी थांबल 101 mm 102 mm ला येऊन थांबल तो. का बरं असं झालं हे? कारण त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन, परमनंट डिफॉर्मेशन यायला सुरुवात झाली. कारण बी पॉईंटच्या नंतर कुठला रिजन आहे? प्लास्टिक रिजन आहे. त्यामुळे थोडा तरी प्लास्टिसिटी तयार होणार आहे. 100% त्याचे डायमेन्शन्स तो रिगेन करणार नाही. चला, सी पॉईंटला होता आपण. आता आणखी लोड वाढवा आपला. लोड वाढला आपला 107 mm ला आलो आपण. 107 mm ला आलो, 108 mm ला आलो आपण एक्झाम्पल. हे लोड वाढवला तर हा कर्व थोडासा शेप चेंज होतो असा. ह्या कर्वचा शेप असा चेंज होतो या टाईपमध्ये. पुढचा मी पूर्ण कर्व ड्रॉ करतो. पूर्ण ड्रॉ करतो या टाईपमध्ये. हा 2 टाईपचे स्ट्रेस स्ट्रेन कर्व असतात. हा जो आहे ना, हा ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व नाही, हा इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे. आणि शेवटी झालं फ्रॅक्चर. मग सी पॉईंट आहे आता, इथं आहे सी डॅश पॉईंट. एक्झाम्पल इथं आहे डी पॉईंट. इथं आहे एकदम वरचा पॉईंट, टॉपमोस्ट पॉईंट ई पॉईंट आहे. आणि इथं सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे एफ पॉईंट, म्हणजे फ्रॅक्चर पॉईंट. बघा या टाईपमध्ये. मग सी डॅशला आलो आपण. हा जो रिजन आहे ह्याला आपण म्हणतो इल्ड प्लॅट्यू. प्लॅट्यू म्हणजे प्लेट्स मीन्स माहिती आहे आपल्याला, दख्खनचे पठार कुठल्या तरी एका प्लेटवरती असते. टॅक्टॉनिक मुवमेंट्स, प्लेट्स असतात बघा. चला, हे प्लॅट्यू म्हणजे तो रिजन त्याचा. सी टू सी डॅश त्याला आपण म्हणतो इल्ड प्लॅट्यू. सी डॅशला काय म्हणायचं आपण? सी डॅशला म्हणतो आपण लोअर इल्ड पॉईंट. एवढं ऐकल्यानंतर कुठल्याही एक्झामचे तुम्ही कुठलेही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. हा झाला लोअर इल्ड पॉईंट. ठीक आहे. हा सी टू सी डॅश हा झाला इल्ड प्लॅट्यू. आता एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे माझा. जर सीला ज्यावेळेस आपण आहोत त्यावेळेस आपण जर लोड काढून घेतला तर काय होईल? एक्झाम्पल सीला आहोत आपण, म्हणजे एक्झाम्पल 107 mm ला आहोत. एक एक्झाम्पल समजून घ्या सर. 107 mm ला आहोत आपण, जर काढून घेतला तर 100 ओरिजिनल डायमेन्शन तो रिगेन करेन का? तर कधीच नाही. तो ओरिजिनल डायमेन्शन न रिगेन करता तो कर्व कसा फॉलो करतो माहितीये? तो कर्व असा फॉलो करतो या टाईपमध्ये. तो कर्व त्या अगोदरच्या कर्वला फॉलो न करता तो कर्व असा येईल या टाईपमध्ये. म्हणजे त्यांनी 100 mm ला येऊन नाही थांबला तो, काहीतरी एक्झाम्पल 102 mm ला येऊन थांबला असं म्हणूया आपण. 102 mm ला येऊन थांबला हा कर्व या टाईपमध्ये. कधी? अनलोडिंगच्या वेळेस. ही झाली अनलोडिंगची डायग्राम, ज्यावेळेस आपण लोड काढून घेत असतो. आणि ही झाली लोडिंगची डायग्राम. हे आता लोडिंगच आहे या केसमध्ये. सो या टाईपमध्ये हा कन्सेप्ट असतो बघा. यामध्ये काहीतरी परमनंट डिफॉर्मेशन तयार झालेलं आहे असं. इल्डिंग काय असतं बरं? इल्डिंग म्हणजे काय असतं बघा. इल्ड पॉईंट किंवा इल्डिंग काय असतंय? इल्डिंग म्हणजे काय असतंय? तुम्ही लोड, एक्झाम्पल तुम्ही जेवढ्या रेटनं लोड वाढवतात, एक्झाम्पल तुम्ही जर 1 युनिटनं 2 युनिटनं जर लोड वाढवला तर डिफॉर्मेशन जे वाढतं ते 2 युनिटनं न वाढता ते 3, 4, 5 युनिटनं वाढतं. म्हणजे काहीतरी तुम्ही 2 युनिटनं लोड वाढला तर 2 युनिटनं डिफॉर्मेशन न वाढता
किंवा त्याच्यापेक्षा कमी रेटनं न वाढता जास्त रेट न वाढता एक्झाम्पल 4 mm डिफॉर्मेशन वाढू लागलं आपलं, म्हणजे रेट वाढण्याचा जास्त होतो. कमी लोड आणि जास्त डिफॉर्मेशन भेटण्याची टेंडन्सीज म्हणजे आपल्याला म्हणतो यील्ड पॉईंट. चला सी डॅशला आहोत आपण. किती आहे आपलं सी डॅशला लेंथ? 108 mm आहे. पुढे जाऊया आपण. आणखी आपण लोड अप्लाय करा. खरं तर लोड अप्लाय करायची गरज पडत नाही, खूप कमी लोडवरती आपल्याला डिफॉर्मेशन भेटून जाईल. बघा तुम्ही, हे बघा या टाईपमध्ये इथं लोड अप्लाय केलाय का आपण, लोड वाढला नाही आपला, स्ट्रेस वाढला नाही इथं या केसमध्ये. इथं इथपर्यंत असा स्ट्रेस वाढत जातो, आता स्ट्रेस वाढत जातो. स्ट्रेस न वाढवताही तेवढ्या स्ट्रेसला काय व्हायचं तुम्हाला, तेवढ्या स्ट्रेसला त्याच्यापेक्षाही कमीच्या लोडला तुम्हाला डिफॉर्मेशन भेटायला सुरुवात होते अशी. मग सी डॅश टू डी हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला असं फ्री ऑफ कॉस्टमध्ये कितीतरी डिफॉर्मेशन भेटून आलं. हे इथं बघा यामध्ये हे डिफॉर्मेशनच आहे, हे स्ट्रेनच तर आहे, हा स्ट्रेनच तर आहे. चला यामध्ये मग पुढचा पॉईंट 7 नंबरचा पॉईंट इथं लिहितो मी. 7 नंबरचा पॉईंट म्हणजे हा पोर्शन कुठला आहे, सी डॅश टू डी. सी डॅश टू डी हा जो पोर्शन आहे आपण म्हणतो परफेक्टली प्लास्टिक रिजन. परफेक्टली प्लास्टिक रिजन हा रिजन आहे बघा, तो परफेक्टली प्लास्टिक रिजन. म्हणजे काय बरं एक्झॅक्टली, म्हणजे काय, एक्झाम्पल समजा मी इथं आहे आणि मी इथं असताना लोड काढला. इथं असताना किती लेंथ आहे, इथं असताना आतापर्यंत आपण आलो 108 mm ला, आता मी इथं आलो 110 mm ला. एक्झाम्पल इथं असताना स्पेसिमेनची लेंथ आहे 110 mm. 110 mm म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये तर परमनंट डिफॉर्मेशन आलेलं आहे. 110 mm चा स्पेसिमन जाईल का वापस? 110 mm चा स्पेसिमन थोडाही वापस जाणार नाही. त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन येऊन जातं, परमनंट डिफॉर्मेशन इथे येऊन जातं आपल्याला. आणि त्यालाच आपण म्हणतो परफेक्टली प्लास्टिक रिजन. हा जो रिजन आहे परफेक्टली प्लास्टिक रिजन. चला डीच्या नंतर आणखी आता काय होतंय, नंतर काय होतंय, खरं बघितलं तर ह्या सी डॅश टू डी पोर्शनला काय होतंय, थोडंसं क्रिस्टलाइन लेवलला सुद्धा चेंजेस व्हायला सुरुवात होत असतात. पण क्रिस्टलाइन लेवलला चेंजेस व्हायला सुरुवात होतात आणि त्याच्यापेक्षा जास्त चेंजेस हे क्रिस्टलाइन लेवलला इथे होतात बघा, इथे होतात. हा डी टू ई पोर्शन कुठला आहे, डी टू ई ह्या पोर्शनला आपण म्हणतो स्ट्रेन हार्डनिंग रिजन. स्ट्रेन हार्डनिंग त्याच्या नावामध्येच आहे, स्ट्रेन हार्डनिंग रिजन. म्हणजे स्ट्रेन लवकर वाढत नाही, स्ट्रेन वाढण्यास रेजिस्टन्स तयार होतो, त्याला आपण म्हणतो स्ट्रेन हार्डनिंग रिजन. म्हणजे इकडनं तुम्हाला आता बघा, इकडनं कसं भेटलं, हे लवकर डिफॉर्मेशन भेटलंय, स्पेसिमनची लेंथ वाढत गेली लवकर कम्पेअर्ड टू तुमच्या लोडच्या कम्पेअरमध्ये. बट इथं पुढनं काय होतंय, तुम्ही लोड वाढवला तरी लवकर डिफॉर्मेशन वाढत नाही, तुम्हाला आणखी लोड वाढावा लागतो आणि नंतर मग डिफॉर्मेशनला सुरुवात होते. म्हणजे डिफॉर्मेशनला सुरुवात होण्याकरता, डिफॉर्मेशन वाढण्याकरता तुम्हाला जास्तीचा लोड अप्लाय करावा लागतो आणि त्या लोडला सुद्धा रेजिस्टन्स भेटला. कोणाकडनं रेजिस्टन्स भेटला, त्या स्पेसिमनकडनं रेजिस्टन्स भेटला. का बरं त्या स्पेसिमनकडनं रेजिस्टन्स भेटला, कारण तो स्पेसिमनच्या आतमध्ये क्रिस्टलाइन लेवलला चेंजेस झालेले असतात, क्रिस्टलाइन लेवलला चेंजेस झालेले असतात, ॲटॉमिक लेवलला चेंजेस झालेले असतात, डिसलोकेशन झालेलं असतं. त्याच्यामध्ये डिसलोकेशनमुळे काय होतंय, रेजिस्टन्स भेटतो आणि त्याला आपण म्हणतो स्ट्रेन हार्डनिंगचा रिजन. या टाईपमध्ये मग हा स्ट्रेन हार्डनिंगचा रिजन आपल्याला असं दिसून येतो या टाईपमध्ये. मग सगळ्यात टॉपमोस्ट पॉईंट भेटतो आपल्याला ई पॉईंट. ई पॉईंटला काय म्हणतो आपण, ई पॉईंटला म्हणतो आपण अल्टिमेट स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस किंवा अल्टिमेट पॉईंट किंवा अल्टिमेटलाच आपण म्हणतो मॅक्सिमम स्ट्रेस पॉईंट आहे हा. का बरं, ही डायग्राम तुमच्या समोर तर सगळीच फायनल डायग्राम मी ड्रॉ केली आहे. बघा बरं तुम्ही ह्या पॉईंटला घ्या बरं. या टाईपमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेन डायग्राममध्ये ह्याच पॉईंटला भेटतो आपल्याला, आणि ह्या पॉईंटला म्हणतो आपण अल्टिमेट स्ट्रेस. किती भेटतो बरं, जर माइल्ड स्टील असेल ना तर माइल्ड स्टीलचा यील्ड पॉईंट माहिती पाहिजे आपल्याला. माइल्ड स्टीलचा यील्ड पॉईंट असतो 200च्या रेंजमध्ये. माइल्ड स्टीलचा हे इथं दाखवतोय मी, हे माझ्याकडे इथं राहिलं हे दाखवायला. चला या टाईपमध्ये मी तर एक्सप्लेन करतोय. माइल्ड स्टीलचा यील्ड पॉईंट आहे 200च्या रेंजमध्ये आणि त्याच्यानंतर माइल्ड स्टीलचा 200च्या रेंजमध्ये इथं असतो 250 आणि इथं असतो हा 400 माइल्ड स्टीलच्या केसमध्ये. या टाईपमध्ये ह्याला म्हणतो आपण अल्टिमेट स्ट्रेस. चला आणखी आपण लोड वाढवतोय. आता खरं बघितलं तर हे लोड वाढवताना ह्याची बरीचशी कंडिशन काय झाली असणार आहे बघा तुम्ही. एक्झाम्पल हा स्पेसिमन आहे, ह्या स्पेसिमनचा डायमीटर आपल्याला माहिती आहे, हे स्पेसिमन कुठं फेल होणार आहे, स्पेसिमन एवढ्याच रिजनमध्ये फेल होणार आहे. का बरं एवढ्याच रिजनमध्ये फेल होणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे स्ट्रेस इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, हा इथं स्ट्रेस इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, स्ट्रेस इक्वल्स टू हा इथं क्रॉस सेक्शन एरिया जसा जसा कमी होत जातो तसा स्ट्रेस वाढत जातो. आणि आपल्याला माहिती कमी क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे स्ट्रेस जास्त असतो आणि कमी क्रॉस सेक्शन एरिया कुठला, ह्याच रिजनमध्ये
ह्याच रिजनमध्ये, म्हणून स्पेसिमन कुठं फेल होणार, एवढ्याच रिजनमध्ये फेल होणार. स्पेसिमन इकडं नाही फेल होणार, स्पेसिमन इकडं नाही फेल होणार, स्पेसिमन फक्त इथं फेल होणार आहे, इथे. कारण क्रॉस सेक्शन एरिया कमी ना, त्यामुळे. कारण स्ट्रेस जास्त इंड्यूस होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया कमी असतो त्या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन सुद्धा जास्त असतं. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन सुद्धा जास्त असतं. चला, हा स्पेसिमन, ह्या स्पेसिमनची कंडिशन काय झाली असेल बघा आता. ह्या स्पेसिमन आहे. एक्झाम्पल इथं कुठतरी एकदम सडनली एकदम डायमीटर कमी झाले असणार आहे या टाईपमध्ये. असा डायमीटर कमी झाला असतो, असं या टाईपमध्ये. हा आपली गेज लेंथच आहे या टाईपमध्ये. आणि हा आपला स्पेसिमन खाली या टाईपमध्ये. त्याची लेंथ वाढलेली असणार आहे. डायमीटर एका ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते. कधी होते? ई पॉईंटच्या नंतर. त्याला आपण काय म्हणतो? नेक फॉर्मेशन, नेकिंग, रिजन ऑफ नेकिंग, रिड्युस्ड क्रॉस सेक्शन डायमेन्शन्स. हा बघा नेकिंगचा पोर्शन आहे. नेकिंगला सुरुवात झाली समजा की लगेचच आता फेल्युअर होणारच आहे, 100% फेल्युअर होणारच आहे. बघा नेकिंगला आणखी एक पुढची स्टेप दाखवतो नेकिंगची एक थोडक्यामध्ये या टाईपमध्ये. नेकिंगला एकदम डायमीटर सडनली एका पॉईंटला कमी होतो, असा या टाईपमध्ये सडनली एका पॉईंटला कमी होतो, त्याला आपण म्हणतो नेक फॉर्मेशन. चला, नेक फॉर्मेशन झालं, समजा फेल्युअर झालं. यामध्ये पुढे जसं आलो तर 2 तुकड्यामध्ये याचं कन्व्हर्जन होऊन जातं. कसे होतात 2 तुकडे? हे माइल्ड स्टील आहे, माइल्ड स्टीलचे 2 तुकडे या टाईपमध्ये होतात. कारण माइल्ड स्टीलचं जे फेल्युअर असतं त्याला आपण म्हणतो कप अँड कोन फेल्युअर या टाईपमध्ये. हा माइल्ड स्टीलचा वरचा स्पेसिमन आणि हा माइल्ड स्टीलचा हा खालचा स्पेसिमन असा तयार होत असतो ॲक्च्युली. तुम्ही कधीही बघा कॉलेजमध्ये टेस्ट केले असतील त्याचा तुम्ही स्पेसिमन बघा, रप्चर बघा. हा आहे कोनचा पोर्शन आणि हा वरचा आहे कोनचा पोर्शन, खालचा आहे कपचा पोर्शन. आता ह्याची जर डायग्राम मोठी जर ड्रॉ केली तर इथं ड्रॉ करतो बघा अशी. डायग्राम जर मोठी ड्रॉ केली तर हा झाला कोन पोर्शन, असा एवढा शार्प तयार होत नाही, ब्लंट असतो थोडासा हा या टाईपमध्ये. आणि या टाईपमध्ये हा कोन पोर्शन असतो. हा 100% तुम्हाला असं दिसून येणार आहे या टाईपमध्ये. हा कोन पोर्शन खालचा. मोठी डायग्राम आहे, समजून घ्या. याला एनलार्ज व्ह्यू आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे त्याचा ॲक्सिस, लॉन्जिट्युडनल ॲक्सिस या टाईपमध्ये. आणि हा त्याचा फेल्युअर ॲक्सिस, हा त्याचा फेल्युअर प्लेन किंवा हा त्याचा फेल्युअर प्लेन. हा बघा लॉन्जिट्युडनल ॲक्सिसमध्ये फेल्युअर प्लेनमध्ये अँगल असतो बघा. इथं किती असतो? 45 डिग्रीचा अँगल असतो. 45 डिग्रीचा अँगल का असतो बरं? कारण ह्याचं जे फेल्युअर आहे ना, ही जरी टेन्शन टेस्ट असेल ना तर ह्याचं फेल्युअर जे आहे ना ते शिअर फेल्युअर आहे. कारण इथं शिअर स्ट्रेस जास्त इंड्युस्ड असतो. 45 डिग्रीच्या प्लेनवरती शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू जास्त असते, एवढं ध्यानात ठेवा. कसं असतं ते पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. 45 डिग्रीच्या ह्या प्लेनवरती शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू जास्त असते, इकडे शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू जास्त असते. आणि हे फेल्युअर जे होतं ते शिअर फेल्युअर आहे. आपण त्याला म्हणतो शिअर फेल्युअर, कप अँड कोन फेल्युअर. हे झालं माइल्ड स्टीलचं, डक्टाईल मटेरियलचं फेल्युअर आहे असं. चला पुढे बघूया आपण याच्यामध्ये. आता ह्या डायग्राममध्ये आपल्याला माहिती इथं फेल्युअर झालं आहे बघा. या टाईपमध्ये आपली टेन्शन टेस्ट सगळी संपून गेली. आता ह्यामध्ये असलेले काही पॉसिबल क्वेश्चन्स. कुठले पॉसिबल क्वेश्चन्स? टफनेस म्हणजे काय असतोय? द एरिया अंडर द स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व. बघा टफनेसला आणखी डिफाईन करणार होतो मी इथं डिफाईन करतोय. टफनेसला आणखी एकदा डिफाईन करतोय मी इथं. द एरिया अंडर द स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व अप टू कुठपर्यंत? टफनेस. एरिया अंडर द स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व, एरिया अंडर स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन कर्व आणि एरिया अंडर, दोन क्वेश्चन असतात. एरिया अंडर लोड व्हर्सेस डिफॉर्मेशन कर्व, ह्याला आपण म्हणतो मॉड्युलस ऑफ टफनेस. बऱ्याचशा बुक्समध्ये डायरेक्ट टफनेस दिला आहे, ते सुद्धा करेक्ट आहे, चालतंय, हे मोस्ट करेक्ट आहे. ह्याला आपण म्हणतो टफनेस. खाली असतो टफनेस, वरती असतो मॉड्युलस ऑफ टफनेस या टाईपमध्ये. म्हणजे टफनेस पर युनिट व्हॉल्यूम घेतो आपण याला. मॉड्युलस ऑफ टफनेस म्हणजे काय? टफनेस पर युनिट व्हॉल्यूम. आणि हा टफनेस तर माहिती आपल्याला एनर्जी ॲब्झॉर्ब्ड बिफोर फ्रॅक्चर होण्याच्या अगोदर याने किती एनर्जी ॲब्झॉर्ब केली? फ्रॅक्चर होण्याच्या अगोदर इतकी एनर्जी ॲब्झॉर्ब केली. इतकी म्हणजे किती? हे इथे एक्झाम्पल हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे या टाईपमध्ये. हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे, इतकी एनर्जी ॲब्झॉर्ब केली त्याने फ्रॅक्चर होण्याच्या अगोदर, ही एवढी एनर्जी आहे. त्याला आपण म्हणलो टफनेसचा पोर्शन आहे हा सगळा. कधी ध्यान ठेवा, टोटल एरिया किंवा एरिया अंडर स्ट्रेस स्ट्रेन कर्व अप टू फ्रॅक्चर पॉईंट इज कॉल्ड ॲज द टफनेस. आणि हा आहे मॉड्युलस ऑफ टफनेस म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम. सोपा आहे तो, काही पॉईंट सोपा आहे, तोही पुढे सांगणारच मी एका लाईनमध्ये नंतर. चला पुढचा क्वेश्चन. इलॅस्टिसिटी माहिती आहे आपल्याला. इलॅस्टिसिटी म्हणजे इथून जर सोडलं तर ते ओरिजिनल कंडिशन येऊन थांबतं, त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे माहिती आहे, आपण जर इथून सोडलं तर त्यामध्ये काहीतरी परमनंट डिफॉर्मेशन आलं होतं बघा, हे त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. आता इथून आणखी लोड करू शकतो बरं का आपण. सी पॉईंटला जर आपण अनलोड केलं होतं तर अनलोड केल्यानंतर हा कर्व इथून थांबला होता असा. आणखी लोड करू शकतो याला आपण. आणखी लोड केल्यानंतर हा कर्व काय करतो? असा जातो, हा असा कर्व राईज करतो या टाईपमध्ये.
पण ह्या नवीन कर्वचं जे होणार आहे ते इलॅस्टिक लिमिट त्याचं कमी कमी भेटून जातं आपल्याला या टाईपमध्ये, त्याची इलॅस्टिसिटी थोडीशी कमी होते बघा. नंतर लोड केल्यानंतर लोड आणि अनलोड, लोड अनलोड, लोड अनलोड, लोडिंग करताना मग त्याची इलॅस्टिसिटी कमी होत असते बघा या टाईपमध्ये, कारण स्ट्रक्चरल लेवलला चेंजेस व्हायला सुरुवात होतात या टाईपमध्ये. चला पुढे आपण डिस्कस करूया. याविषयी आपण बरेचसे पॉईंट्स डिटेलमध्ये डिस्कस केले आहेत. यामध्ये वेगवेगळे रिजन्सही डिस्कस केले आपण, आणि काही जरी क्वेश्चन्स असतील तुम्हाला याचे, तर तुम्ही खाली बिंदासपणे टाईप करत चला. मलाही समजेल तुमचे क्वेश्चन्स कसे आहेत. आपल्या स्पीडविषयी पण सांगा मला, आणि क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा बघा. तुम्हाला 100% याचा 100% याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन 100% फ्रेम नाही होणार आहे. चला